हाय एव्हरीवन. तर आज आहे फ्रायडे. तर आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवला होता छान असा इन्स्टंट ढोकळा. सोबत छान पुदिना आणि कोथिंबीरची चटणीसुद्धा बनवली होती आणि सॉस आणि चटणीबरोबर ढोकळा सर्व केला. तर जेवणामध्ये आज मी मटकीची भाजी, आंब्याचा रस, सरगुंडे असं सर्व काही बनवलं होतं आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं. तर आई बाबा गेल्यानंतर माझी नणंद आणि तिच्या 2 मुली आमच्याकडे आल्या होत्या. तर दुपारी जेवण वगैरे करून आम्ही आराम केला आणि संध्याकाळच्या वेळेला जेवायला आम्ही बाहेर जायचं ठरवलं. तर कॅब बुक करून आम्ही सर्वजण फाउंटन हॉटेलला निघालो. तर हे हॉटेल नॉनव्हेजसाठी खूप फेमस आहे. तर इथे मस्त आम्ही जेवण एन्जॉय केलं. त्यानंतर स्वीटमध्ये आम्ही कुनाफा ऑर्डर केला. तर हे अरेबिक हॉटेल आहे. तर तिथल्या पदार्थांचे नावंसुद्धा अरेबिक आहे आणि तिथे जेवण वगैरे केलं आणि आम्ही घरी परत आलो. त्यानंतर आता येतोय डायरेक्ट संडेला. तर आज नाश्ता बाहेरूनच पार्सल आणला होता. तर त्यामध्ये वडापाव, जिलेबी, त्याचबरोबर ढोकळा आम्ही सर्वांनी नाश्ता केला. तर जेव्हा पण मी यूट्यूबला व्हिडिओ शूट केला जातो त्यावेळेला ही माझी मजा घेतात आणि मध्ये कॅमेराच्या समोर काही ना काही दाखवत राहतात आणि मध्ये कॉमेडी करत राहतात. तर जेवायला आज आम्ही सी फूड खायला जाण्याचा प्लॅन केला. तर आम्ही कॅब बुक करून परत एका हॉटेलला निघालो. हेमंत हॉटेलला आलो आणि इथे आम्ही सुरमई आणि पापलेट ऑर्डर केलं. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम पार्लरला आलो. तर फिश खाल्ल्यानंतर मिल्क प्रॉडक्ट तर खाऊ शकत नाही, बट मँगो कुल्फी इथे यांनी ट्राय केली. तिथे थोडा वेळ आम्ही घालवला आणि त्यानंतर आम्ही विवियाना मॉलसाठी निघालो. तर आज संडे होता म्हणून आम्ही संपूर्ण दिवस बाहेर घालवणार होतो. तर मॉलच्या एंट्रीलाच हे छान असं इथे फुलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आणि इथे छान सजवलेलं होतं. खूप मस्त वाटत होतं बघायला. इथे थोडा वेळ आम्ही थांबलो, थोडा फोटोशूट केला आणि त्यानंतर मॉलमध्ये एंट्री केली. मॉलमध्ये एंट्री केल्यानंतर थोडा फेरफटका मारला, थोडा वेळ तिथे घालवला. त्यानंतर डबल डेकर बसमध्ये रुद्रांश आणि त्याच्या दीदीने राईड एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो. तर असा घालवला आम्ही हा वीकेंड. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा मिनी इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.